टी20 मालिकेला भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली आहे। बुधवारी 21 जानेवारीला नागपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 48 धावांनी विजय मिळवला। या विजयासह 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे। भारताच्या विजयात अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती यांचे मोलाचे योगदान राहिले। भारताने न्यूझीलंड समोर विजयासाठी 239 धावांचे विक्रमी लक्ष्य ठेवले होते, पण न्यूझीलंडला 20 षटकात 7 बाद 190 धावा करता आल्या। ग्लेन फिलिप्सचे अर्धशतक मात्र व्यर्थ ठरले। न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉन्वे आणि टिम रॉबिन्सन यांनी डावाची सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्याच चेंडूवर कॉन्वेला शून्यावरच अर्शदीप सिंगने माघारी धाडले। कॉन्वेचा झेल यष्टीरक्षक संजू सॅमसनने घेतला। त्यानंतर दुसऱ्या षटकात सचिन रवींद्रचा अडथळा हार्दिक पांड्याने दूर केला। त्याचा एकच धावेवर अभिषेक शर्माने झेल घेतला, पण नंतर रॉबिन्सन आणि ग्लेन फिलिप्सने डाव सावरला होता। त्यांनी 51 धावांची भागीदारीही केली, पण रॉबिन्सनने 7व्या षटकात वरुण चक्रवर्ती विरुद्ध खेळताना शिवम दुबेच्या हातात झेल दिला। रॉबिन्सन 15 चेंडूत 21 धावा करून बाद झाला, मात्र फिलिप्स आक्रमक खेळत होता। त्याला नंतर मार्क चॅपमनने साथ दिली। या दोघांनीही 42 चेंडूतच 79 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडच्या आशा कायम ठेवल्या होत्या। फिलिप्स शतक करेल असे वाटत असताना 14व्या षटकात अक्षर पटेलने शिवम दुबेच्या हातून त्याला झेलबाद केले। फिलिप्सने 40 चेंडूत 78 धावा केल्या। या खेळीत त्याने 4 चौकार आणि 6 षटकार मारले। त्यानंतर मार्क चॅपमन ही 15व्या षटकात बाद झाला। त्याला वरुण चक्रवर्तीने 24 चेंडूत 39 धावांवर असताना बाद केले। त्यानंतर डॅरेल मिशेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रयत्न केला, पण त्यांना संघाला विजयापर्यंत पोहोचवता आले नाही। शेवटच्या षटकात शिवम दुबेने सलग 2 चेंडूंवर डॅरेल मिशेल 28 आणि क्रिस्टियन क्लार्क 0 यांना बाद केले। सँटनरने 13 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या। भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली। तत्पूर्वी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते। भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 238 धावा केल्या होत्या। भारताकडून अभिषेक शर्माने 35 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 84 धावांची खेळी केली। रिंकू सिंगने 20 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 44 धावा केल्या। कर्णधार सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 32 धावा आणि हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 25 धावा केल्या। संजू सॅमसन 10, ईशान किशन 8, शिवम दुबे 9 आणि अक्षर पटेल 5 हे स्वस्तात बाद झाले। न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना जेकब डफी आणि काईल जेमिसन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या। क्रिस्टियन क्लार्क, ईश सोधी आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली।